नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुचिताज किचन UK। तर आज आपण तंदुरी चिकन कसं बनवायचं हे बघणार आहोत। यासाठी आपण 1 किलो चिकन घेतले आहे। चिकन व्यवस्थित वॉश करून घ्यायचे आणि चिकनला अशा प्रकारे कट करून घ्यायचे, डीप कट करायचे। चला तर मग आता आपण चिकन मॅरिनेट करूयात। चिकन मॅरिनेशनसाठी इथे मी मसाले घेतले आहे। मसाल्यांमध्ये 2 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे, 1 चमचा कस्तुरी मेथी घ्यायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा अजवाईन घेतली आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतली आहे, अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे। तसेच इथे मी तेल घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतले आहे आणि 2 मोठे चमचे लेमन ज्यूस घेतला आहे। तर मग आता आपण चिकन मॅरिनेट करूयात। यासाठी चिकन घेतले आहे। चिकन मध्ये आपण घेतलेल्या 2 मोठे चमचे लिंबूचा रस घालूयात। तसेच यामध्ये आपण घेतलेली दही घालूयात। चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपण साईडला काढलेले सर्व मसाले यामध्ये घालूयात। तसेच मसाले घातल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालूयात। त्यानंतर कोथिंबीर आणि हे सर्व मसाले चिकन मध्ये व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात। चिकन मॅरिनेट करताना नेहमी हाताचा वापर करायचा। हाताने चिकन मॅरिनेट केल्याने चिकनला व्यवस्थित मसाले कोट होतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिकनला आपण केलेल्या कट्समध्ये व्यवस्थित मसाले घालायचे, कव्हर करायचे व्यवस्थित। आता हे मॅरिनेट केलेले चिकन 4 ते 5 तास तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा तुम्ही हे चिकन जर ओव्हरनाईट ठेवलं तर अजून टेस्टी लागते। 4 ते 5 चिकन साईडला ठेवल्यानंतर आता मी हे चिकन एका ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून घेते। ट्रेमध्ये खाली मी फॉइल पेपर लावला आहे। फॉइल पेपरवर चिकनचे पीस व्यवस्थित प्लेस केले आहेत। साइड बाय साइड मी इथे ओव्हन सुद्धा प्रीहीट करून ठेवला होता। आता ह्या प्रीहीटेड ओव्हन मध्ये आपण हा चिकनचा ट्रे ठेवूयात। आता ओव्हन मध्ये आपण हे चिकन 25 ते 30 मिनिटे रोस्ट करून घेऊयात। 10 ते 15 मिनिटांनंतर ओव्हन ओपन करायचे आणि चिकनची एक बाजू चांगली रोस्ट झाल्यानंतर तिला फ्लिप करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पण रोस्ट करून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बघू शकतात माझ्या दोघं साईडच्या बाजू आता रोस्ट झाल्या आहे आणि आपलं चिकन तयार झालेलं आहे। आता आपण हा ट्रे एका साईडला काढून त्याला थंड होऊ देऊयात आणि साईड बाय साईड आपण तंदुरी चिकनची तयारी करूयात। तंदूरची तयारी करत असताना सर्वात प्रथम गॅस चालू करून त्यावर एक जाळी ठेवूयात। जाळीला व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात ऑइलने किंवा बटरने। त्यावर आपण रोस्ट केलेल्या चिकनचे पीस ठेवूयात। चिकनच्या पीसला वरून आपण बटर किंवा ऑइल लावू शकतो, जेणेकरून चिकनमध्ये मॉइश्चर व्यवस्थित राहील, चिकन ज्युसी राहील, ड्राय होणार नाही। व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय चिकनला बटर लावल्यानंतर एक धूर निघतो, त्या धुरामुळे आपल्या चिकनला छान स्मोकी फ्लेवर येतो। अशा प्रकारे मी सर्व पीस फ्राय करून रोस्ट करून घेतले आहे आणि इथे आपलं तंदुरी चिकन तयार झालं आहे। तुम्ही बघू शकतात तंदुरी चिकनचा कलरही खूप छान आला आहे। अशा प्रकारे तयार केलेलं तंदुरी चिकन चवीला अतिशय सुंदर लागते, तर नक्कीच ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग। डू सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट। थँक्यू, बाय बाय।